अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी टाका येथे विविध संघटनांनी दिली सांत्वन भेट। अनुष्काला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्त्यांनी दिली गवाही। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। लातूर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात दोषीवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी विविध संघटना करीत आहेत। या पार्श्वभूमीवर देवणी, उदगीर, वलांडी, जळकोट येथील सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाका येथे जाऊन पाटोळे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केले। यावेळी त्यांनी अनुष्काला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याची ग्वाही दिली। हा प्रसंग अत्यंत दुःखद असून न्याय मिळेपर्यंत आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असेही कार्यकर्त्यांनी पाटोळे कुटुंबास आश्वासन दिले आहे। या गंभीर प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन दोषींना कठोर शिक्षा द्यावी, यासाठी सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे अशी ठोस मागणी विविध संघटना करीत आहेत। या प्रकरणातील न्याय मागणीसाठी वलांडी येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहितीही कार्यकर्त्यांनी पीडित परिवारास यावेळी दिली। यावेळी कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबियांना भारतीय संविधान व कायद्यावर विश्वास ठेवावे, न्याय नक्कीच मिळेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून त्यांचे सांत्वन केले आहे। नवोदय विद्यालयातील या प्रकाराबाबत समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटना घडत राहिल्या तर मुलींना शिक्षण द्यावे की नाही असा सवाल समाजातील नागरिकांसमोर उभा आहे। ही निश्चितच चिंताजनक बाब आहे। अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलद आणि पारदर्शक न्याय प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। या सांत्वन भेटीसाठी मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव, उदगीर तालुका अध्यक्ष काशीनाथ कांबळे, जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, जळकोट तालुका उपाध्यक्ष संतोष बट्टेवाड, ऋषिकेश जाधव, सत्यवान कांबळे, वसंत बिबनवरे, शिवभाऊ कांबळे, उद्धव शिंदे, अविनाश गायकवाड, रंगराव मेजर, विलास वाघमारे, रवींद्र सूर्यवंशी, शिवाजी बिबनवरे, गोकुळ दंतराव, रतन सूर्यवंशी, दवन हिप्परगेकर, उद्धव गायकवाड, धनाजी बनसोडे, गंगाधर जिरे, अंतेश्वर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष बाबरे, नितीन कांबळे, बालाजी मोतीरावे आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अनुष्का पाटोळे या प्रकरणाच्या न्यायासाठी देवणी वलांडीच्या विविध संघटनेच्या वतीने दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी वलांडी येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी केली। या सनदशीर मार्गाने चालणाऱ्या आंदोलनास अनुष्का परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी केले आहे। खायला देऊन मसाडावानी करून असे रांड आहे त्यांना अशा मस्तच्या मस्त गॅंड्यावानी बसल्या होत्या म्हणून असं लट्टापट्टा करून तिथं गेले होते ना आमचे परवा। तर त्या टाइमला असं लट्टापट्टा करून बसल्यात म्हणजे मग काय दिला तसं ठेवलं का? तुम्ही शाळा विभागा मागून सगळी मोकळीच आहे, पुढे 4-5 फुल पाहिजे सगळं मोकळच कसलाच म्हणजे उच्चार नाही। कारभार त्यांचा अध्यक्षतेखाली आहे। मुलं होती बरी केले दादा त्या आमच्या गावातलाच आहे मुलगा. इथला मुलगा आहे त्याचं बयान येतो म्हणलेत ना ते त्यांचं बयान घेऊ म्हणजे ते दाखवा
त्यांची मजा वाढतच चालली. गावाचं नाव आहे ते. आपणच ह्याला पुढं आपणच झोपून कसा उठाव व्हायचा हा? आपण जाग होऊन प्रयत्न जिल्हाभरात आपले चळवळी आपल्या दलित आणि एक घंटा रस्ता रोको केलो होतो अख्खा तालुका बंद केल्याच्या उठा केल्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही बघा. 15 दिवसात केलं गांधी चौकात फाटली होती. त्यांनी जर नाव सांगितलं दोषी असणाऱ्याचं तर त्याच्यावर दाखल होईल. आता चाललंय, आता आपल्याला द्यायचंय. म्हणजे आता त्यानंतर मग काही छोटे पुरावे आपल्या हाती लागले का? इतर मिळतात त्याला. की जे संबंधाने हे वादन त्यांनी बघायला. पण त्यांनी त्यांचा बनाव जे केलेला आहे ना दादा, त्यांनी त्याच्यावर ठामच आहे. पोलिसांचं काय म्हणणं? पोलीस काय म्हणते आमचं काम आम्ही सध्या आमचं चालू कुठल्याही ग्रामीण मध्ये का शिवाजी पोलीस? MIDC आणि जरा ते चौकशीलाच बोलवलं. इथं आपला समाज किती आहे? दादा मी इथं समाज किती घर आहे? 20 घर आहेत. हा? 20 आहेत. 20 घर आहे. म्हणजे त्यांचं कशामुळे झालं आणि त्यांना PM मध्ये काही निष्पन्न झालं याच्यामध्ये नाही इथं या गावामध्ये काही असं वोट वगैरे कुठे गाव आहे. आहे ना? पूर्ण गाव उजनी. हे भोटाचे गाव पूर्ण सपोर्ट आहे आमच्या पाठीमागे त्यांचं. पीएमचे रिपोर्ट माझ्याकडे आपले सगळे ते जबाबदार समाजाचे व्यक्ती होते. मग पीएमचा रिपोर्ट संशयास्पद का वाटतो? संशयास्पद का वाटतो नेमका असं काय? त्याच्यामध्ये 2-3 टाइम घेऊला ना. त्यांनी येतच नाही म्हणले दादा कसं काय येऊ शकत. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KG न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.